हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर 100% हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी बघितल्या आहेत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधले आहे? ऑप्शन ए झारखंड, बी कोचीन, सी गुजरात, डी हैदराबाद. फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोचीन. कोचीन या शिपयार्डने हे जहाज बांधले आहे. लॉन्चवेळी जहाज CSL-वरून हायकोर्ट वॉटर मेट्रो टर्मिनलकडे जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत नवीकरणीय ऊर्जा स्रोत, पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यात आले आहे. प्रश्न दुसरा आहे, जगात कोणत्या देशात श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक टक्क्याने वाढ झाली आहे? ऑप्शन ए फ्रान्स, बी जपान, सी तुर्की, डी भारत. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तुर्की. तुर्कीमधील श्रीमंतांची संख्या वार्षिक आधारावर सर्वाधिक 9.7% वाढली आहे. तर अमेरिकेत श्रीमंतांची संख्या 7.9, भारतात 6.1, दक्षिण कोरियामध्ये 5.6, तर स्वित्झर्लंडमध्ये 5.2% वाढली आहे. प्रश्न तिसरा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात कुठे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? ऑप्शन ए नाशिक, बी यवतमाळ, सी कोल्हापूर, डी नागपूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यवतमाळ. यवतमाळ शहरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. याचे अनावरणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. प्रश्न चौथा आहे, कोणत्या भारतीय व्यक्तीला ब्रिटनच्या सर्वोच्च नाइटहूड म्हणजेच KBE या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए सुनील मित्तल, बी अमिताभ बच्चन, सी अनिल अंबानी, डी मुकेश अंबानी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुनील मित्तल. भारती एंटरप्राइजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांनी नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर म्हणजेच KBE हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला आहे. प्रश्न पाचवा आहे, 2023चा GD बिर्ला पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए स्वामीनाथन, बी अभिजित सेन, सी अदिती सेंडे, डी महेंद्र गुप्ता. मित्रांनो, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अदिती सेंडे. हरिश्चंद्र संशोधन संस्थेतील प्रतिष्ठित भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर अदिती सेंडे यांना अलीकडेच वैज्ञानिक उत्कृष्टतेसाठी 2023चा GD बिर्ला पुरस्कार जाहीर करण्यात आला. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने चालत असलेल्या जगात क्वांटम संगणक नवप्रकल्पाची सीमा म्हणून उदयास येते. यामध्ये आघाडीवर प्रयागराज येथील हरिश्चंद्र संशोधन संस्थेतील प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर अदिती सेंडे यांना बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार महत्त्वपूर्ण योगदान व वैज्ञानिक संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रश्न 6वा आहे, महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये
राज्यात कुठे एम्स संस्था उभारण्याची तरतूद केली आहे? ऑप्शन ए नंदुरबार, बी पुणे, सी राजापूर, डी सातारा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे. पुण्यातील औंध इथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात एम्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. प्रश्न 7 आहे, महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन ए सुरेश पाटील, बी चैत्राम पवार, सी अंकुश चौधरी, डी काशीराम जाधव. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चैत्राम पवार. वनसंवर्धन आणि पर्यावरणासाठी उल्लेखनीय कामगिरी म्हणून चैत्राम पवार यांना महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न 8 आहे, खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024मध्ये महाराष्ट्राने किती पदके जिंकली आहेत? ऑप्शन ए 20, बी 22, सी 24, डी 30. उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 22. महाराष्ट्राने एकूण 22 पदके जिंकली आहे. त्यामध्ये सुवर्ण पदके ही 7 आहेत, रौप्य पदके 8 आणि कांस्य पदके 7 अशी एकूण खेलो इंडिया हिवाळीमध्ये महाराष्ट्राने 22 पदके जिंकली आहेत. प्रश्न 9 आहे, जागतिक बँकेच्या JEFच्या स्वातंत्र्य मूल्यांकन कार्यालयाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए पूनम सिन्हा, बी राणी मल्होत्रा, सी गीता बत्रा, डी श्वेता तिवारी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गीता बत्रा. नवी दिल्लीत जन्मलेल्या गीता बत्रा यांचा जागतिक बँकेच्या JEF या विभागातील IEO या कार्यालय संचालक पदावर निवड करण्यात आली आहे. त्या पहिल्या महिला तज्ज्ञ ठरल्या आहेत. प्रश्न 10 आहे, महाराष्ट्र राज्याच्या अंतिम अर्थसंकल्पामध्ये कोणत्या विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए सोलापूर, बी मुंबई, सी रत्नागिरी, डी नागपूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नागपूर. नागपूरला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे किती उत्तरं बरोबर आले हेही सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.